मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही सर्वांनी हनुमान जयंती साजरी केलीत, पण आपल्या जीवनामध्ये हनुमान तत्व उतरवलत का? उत्सव केला आम्ही, पण हे हनुमान तत्व जे आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे, त्यावर राम दिसणार आहे. हे सगळ्यांनाच नाही दिसलं, ते हनुमंतानं आपल्या जीवनामध्ये उतरवलं. एकदा काय झालं की सीतामाई कपाळाला सिंदूर लावत होत्या आणि हनुमंतराया समोरच्या झाडावर बसलेले होते. त्यांनी बघितलं, कारण रावणाचा वध झालेला होता आणि रावणाचा वध करून अयोध्येला ही सगळी मंडळी आली होती. बाकीचे सगळे सोडून गेले, परंतु हनुमंतराया म्हणाले, मला दुसरा थाराच नाही, माझा श्वासच राम आहे, माझा प्राणच राम आहे, मी जाणार कुठे? म्हणून मारुतीराया भगवान प्रभू रामचंद्रांकडेच राहिले. आणि एक दिवस असा होतो की सकाळी सीतामाता आंघोळ वगैरे करतात आणि माईला तुम्ही जसा मेकअप करता तसं केलात. राजपत्नी आहे ती, त्यामुळे त्याने आपला मेकअप वगैरे केला आणि इथे सिंदूर भरला. आपल्याकडे पण इकडे ती पद्धत नाही आहे, पण आपल्याकडे मध्ये सुद्धा भांग भरला जातो लग्नाच्या वेळेला. ते खंजीरानं भरायचं असतो नवऱ्यानं, इथे भांग भरला जातो. ही जी लावतात टिकली ती नवऱ्याची नसते, ती लहानपणापासून आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी लावतो. आपलं लग्न झालेलं नसतं, इथे कितीतरी मुली आहेत, त्यांनी लावले की नाही बघा टिकली, ती कुणाच्या नावची लावली? पूर्वी तर गंध लावायचे, पण लावतो ना आपण ते आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी लावतो. आणि लग्न झाल्यानंतर नवरा इथे भांग भरतो. तेव्हा सीतामाईने भांग भरला सिंदूरने, मारुतीरायाने वरून बघितलं आणि मारुतीराया खाली आले आणि नमस्कार केला आणि विचारलं की माते, हे कपाळाला काय लावलं? ती म्हणाली, अरे तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढावं म्हणून तो सिंदूर भरला. एवढं ऐकल्याबरोबर मारुती गेले आणि एक सिंदुराचा पोतच घेऊन आले आणि त्या सिंदुराच्या पोत्यात गडबडा लोळल्याने सगळ्या अंगाला सिंदूर लावून घेतला. म्हणून मारुतीच्या मंदिरामध्ये बघा सिंदूर चढवतात ना, सिंदूरचा अपभ्रंश शेंदूर. तर तो मारुतीने सगळ्या अंगाला लावून घेतला आणि सीतामाईच्या समोर आले. सीतामाई मनात म्हणाल्या, माकड ते माकडच, बोलल्या नाहीत त्याला. त्या सीतामाई हसल्या आणि म्हणाल्या, अरे मारुती, हे काय केलंस तू? ते म्हणाले, मालकाचं आयुष्य वाढवलं. म्हणजे तुम्ही नाही ते का डोक्यामध्ये लावून घेतलंय?